असं कुठे चर्चाही नव्हती, पण ही चर्चा आली कुठून मला हेही कळलं नाही. देवेंद्रजी आमचे नेते आहेतच, त्याच्याबद्दल काय, त्याच्याबद्दल तुम्हाला पर्याय नाही दुसरा. संकटमोचक म्हटलं जातं. हे संकटमोचक म्हणून तुम्ही आंतरवाली सराटीतही गेला होता काही दिवसांपूर्वी, पण तो प्रश्न अजूनही सुटलेला नाही. तुम्हाला लोकसभेला त्याचं मोठं नुकसान झालं भाजपला, अजूनही तो प्रश्न सुटलेला नाही. विधानसभा तोंडावर आहे. भाजपचा प्लॅन काय, हा सगळा प्रश्न सोडवणार कसा आहे? नाही, त्याच्यामध्ये मला वाटतं मान्य एकनाथजी शिंदे साहेब लक्ष घालतायत. तेच त्यांच्याशी बोलतायत, जरांगेंशी बोलतात. जरांगेंना त्यांचं संभाषण मागच्या वेळेला झालं. आम्ही स्वतः तिथे मुंबईला त्यांना भेटायला गेलो, मोर्चाला होतो त्यावेळेला. मला वाटतं व्यवस्थित कोऑर्डिनेशन त्याच्यामध्ये आहे आणि हा मार्ग लवकरच सुटेल, मला अशी अपेक्षा आहे. पण गिरीश भाऊ, एका बाजूला मनोज जरांगे फडणवीसांना टार्गेट करतात आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मण हाके मुख्यमंत्र्यांना टार्गेट करायला सुरुवात केली आता त्यांनी. यामागे काय नेमकं षडयंत्र आहे? नाही, काहीच नाही. तर त्यांना वाटतं दोघांना त्यात काय बोलायचं आम्ही त्यामध्ये. हाकेंना त्यांचं मत प्रदर्शित करता येतं, जरांगेंना त्यांचं करता येतं. आता त्यांना आम्ही तर की कोणी कोणाला सांगत नाही, पण तरी बोलतायत तसं. गिरीश भाऊ, तुम्ही अनेक मंत्रिपदं भूषवली आहेत. तुम्ही आता अनेक मुख्यमंत्र्यांची नावं सांगितली, हा मुख्यमंत्री, तो मुख्यमंत्री. तुम्हाला कधी मुख्यमंत्री व्हावंसं असं वाटत नाही का? अजिबात नाही. परत सांगा. नाही नाही, तुम्ही रेकॉर्ड करा, आता परत अंडरलाईन, याच्या खाली अंडरलाईन करा, अंडरलाईन करा. मला नाही वाटत मुख्यमंत्री. आमच्याकडे आता आमच्या देवेंद्रजी बरे भांडण लावू नका तुम्ही, आमचं खूप चांगलं आहे. त्यामुळे तसं नाही आहे आमच्याकडे. असं आम्हाला म्हणायचा अधिकारच नाही की हो मला वाटतंय की मी मुख्यमंत्री होणार. खडसे वारंवार म्हणायचे मला मुख्यमंत्री व्हायचं म्हणून. इच्छा असतेच ना. आणि मग तुम्ही बघितलं कसं झालं ते. त्याच्यामुळे मला तसं करू नका. माझी तुझ्या म्हणजे वारंवार सांगायचे मीच मुख्यमंत्री आहे, मीच लायक आहे, मीच मुख्यमंत्री आहे, याला काय कळतं, याला काय समजतं, असं म्हणायचे ते. म्हणजे असं आणखी काय ठरवलंय की जे आपण बोलायचं नाही, असं आणखीन काय काय मुख्यमंत्री होणार असं म्हणतात. पण आता माझं बरं चाललंय ना, मला कुठे मुख्यमंत्री करताय, असं बरं चाललंय. पण मला हे एवढं सांगा सगळ्या की तुम्ही संकटमोचक म्हणून इतक्या ठिकाणी गेलात आतापर्यंत, कुठलं संकट तुम्हाला खरंच म्हणजे परीक्षा बघणार होतं? नाही, सगळेच संकट बघा तुम्ही. आता एक एक मी सांगेल. परवा बदलापूरला मी गेलो, कोणी जायला तयार नव्हतं. तिथे केवढा प्रक्षोभक होता आणि साहजिक होतं. आणि रेल्वे पटरी होती, खाली सगळी नुसती गिट्टी ट्रकांनी, म्हणजे सगळी खडीच असते तिथे, गिट्टी असते, दगड असतात तिथे खाली. आणि मी ज्यावेळेला कलेक्टरशी बोललो, सीपींशी बोललो, त्यावेळेला ते म्हणजे साहेब अजिबात येऊ नका, तुम्ही यायचंच नाही अजिबात. आणि तिथे लोक म्हणते मंत्री कुठे मेले, खासदार आला नाही, आमदार आला नाही, दहीहंडीला तर सेलिब्रिटी घेऊन सगळे नाचतील, असं गणपतीत नाचतील, इथे काय येत नाही एवढं घट. पण मला नाही बघवत असं, मी असं राहू शकत नाही. मग मला तिथे जमा 5,000चा सुद्धा, बाकी कोणाचं दुःख बघवत नाही, फक्त खडसेंचं बघवतं. असं नाहीये. पण तुम्ही जो प्रश्न विचारला मूळ तो कंप्लीट करतो. त्या दिवशी पण रात्री लँडस्लायडिंग झालं, त्या ठिकाणी सुद्धा मी रात्री 11 वाजता मला सीएम साहेबांनी फोन केला. मी लगेच 10-15 मिनिट